तरी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडतात. दरवर्षी पावसाळ्यात राज्यातील सर्व शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. यावर्षीही राज्यातील सर्व शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डेच खड्डे चुहीकडे, गेला रस्ता कुणीकडे अशीच अवस्था गावातील रस्त्यांची झाली आहे. रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने वाहन चालकांना तर मोठी कसरत करावी लागते. अगदी जीव मुठीत घेऊन वाहन चालक खड्ड्या झालेल्या रस्त्यांवरून गाडी चालवत असतात. सततच्या पावसामुळे तलासरी उड्डाण पुलाखाली खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक, शाळकरी, विद्यार्थी, नागरिक आणि पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांवरचे डांबर व खडी मुसळधार पावसामुळे निघून खड्डे पडले आहेत. तर खड्डे पडलेल्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी माती मिश्रित खडी टाकून खड्डे बुंजवण्याचा प्रयत्न केला, परंतु जोराच्या पावसामुळे माती मिश्रित खडी देखील वाहून गेली आहे. अशा रस्त्यावरून वाहन चालकांना प्रवास करताना व प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उधवा तलासरी ते उमरगाव हा मुख्य रस्ता असून कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून अशा रस्त्यावरून प्रवास करत असताना एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न तलासरीतील नागरिकांना पडू लागला आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिसून येत आहे. खड्ड्यांमुळे नागरिक संतापले आहेत. तर काही दिवसांवर जागतिक आदिवासी दिवस आणि 15 ऑगस्ट आलेला आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुंजवावेत अशी नागरिक मागणी करत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा वाहनांचा अपघात होतो, त्यात काही वेळा जीवितहानी देखील होते. देशात सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. मात्र याचे कुणाला काहीही सोयरसूतक नसते. वास्तविक रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते. रस्ता बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठीही कोट्यावधीचा खर्च केला जातो. मग प्रश्न पडतो, इतका पैसा खर्च करूनही रस्त्यांवरील खड्डे कायमचे नाहीसे का होत नाही? खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्वासन राजकीय नेते आणि राजकीय पक्ष देत असतात. मग असे असूनही परिस्थिती जैसे थे राहते. याला भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची अभद्र युती जबाबदार आहे. रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी बुंजले जाणार नाही याची काळजी ठेकेदार घेतो. कारण रस्त्यांवरील खड्डे हे ठेकेदारांसाठी भविष्यातील चरण्याचे कुरण असते. तर राजकीय नेते व अधिकाऱ्यांचे हात ठेकेदाराने आधीच ओले केलेले असल्याने ते ठेकेदाराच्या पापाकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांनी तक्रार केली किंवा पत्रकारांनी आवाज उठवला की ठेकेदारांमार्फत खड्ड्यांवर किरकोळ दुरुस्ती केली जाते. पण पाऊस आला की पुन्हा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. रस्त्यांवर कितीही खड्डे पडले तरी आपले कुणीही काहीही करू शकणार नाही असा विश्वास ठेकेदाराला असतो. म्हणून तो रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी बुंजवण्याची तसदी घेत नाही. वास्तविक ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले पाहिजे. इतकेच नाही तर त्या ठेकेदाराला गुणवत्तापूर्ण काम केल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हायला हवी. तेथील लोकप्रतिनिधींना देखील यावर जबाबदार धरले पाहिजे. त्या रस्त्याचा संपूर्ण खर्च या तिघांकडून वसूल करायला हवा. रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांना या तिघांच्या अभद्र युती जबाबदार धरून या तिघांवर कारवाई करण्याची कडक भूमिका शासनाने घेतली तरच खड्डेमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न प्रत्यक्षात येईल. नाहीतर हे स्वप्नच राहील. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी.